नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे प्राइम मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया। शीतल तेजवानीच्या घरी झडाझडती सुरू। हिंदू देवतांच्या डीपफेक प्रतिमांवर कठोर कारवाई करा, खासदार मेधा कुलकर्णींची मागणी। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात नीलम गोऱ्हेंची एसआयटीची मागणी। आणि पुणे महापालिकेच्या ड्रेनेज साहित्याने फुटपाथ व्यापले, पादचाऱ्यांसाठी आता मार्गच नाही। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यातल्या महार वतनाच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाने सुमारे 42 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे। हा व्यवहार रद्द करण्यासाठी दुप्पट मुद्रांक शुल्क भरावं लागणार असून सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानिया यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा आता इशारा दिलाय। तसंच या व्यवहाराला राजकीय आश्रय असल्याचा आरोप करत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यानंतर कोरेगाव पार्क इथल्या आज शीतल तेजवानीला तपासासाठी तिच्या घरी आणण्यात आलं होतं। त्यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तपास पथकाकडून घराची झडाझडती घेण्यात आली असून दस्तऐवज आणि पुरावे मिळाल्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीये। तर या कारवाई दरम्यान शीतल तेजवानीचे वकील देखील उपस्थित होते। तर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनीही घटनास्थळी हजेरी लावली आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 2 दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली। यानंतर तिला काल कोर्टमध्ये आणण्यात आलं आणि या ठिकाणी तिला 7 दिवसाची पोलीस रिमांड भेटली। यानंतर आज पोलिसांनी तिच्या राहत्या घरी म्हणजे ती कोरेगाव पार्क येथे राहते आणि या ठिकाणी तिला आज पुढील तपासासाठी आणण्यात आलं आहे। आता आपण आहोत ऑक्सफोर्ड हॉलमार्क या सोसायटी इथे। या ठिकाणी तिचं शीतल तेजवानीचं घर आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी तिला पुढील तपासासाठी आणण्यात आलं आहे। या ठिकाणी तिच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार आहे। काही इलेक्ट्रॉनिक पुरावे भेटतात का याचीही पोलीस सखोल तपासणी करणार आहेत आणि तुझे मोबाईल्स लॅपटॉपची ताब्यात घेणार आहे अशी माहिती मिळत आहे। या ठिकाणी आता पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। या ठिकाणी DCP मोहिते जे आहेत, मोहिते साहेब, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा पुढील तपास चालू आहे। आता नेमकं एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रकरणात नेमकं आता पोलिसांना काय हाती लागतं, तुझ्या घरातून अजून काही महत्त्वाचे धागेदोरे लागतात का, हे आता आपल्याला पाहावं लागेल। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वटणे, धन्यवाद। यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज राज्यसभेत हिंदू देवतांच्या डीप फेक प्रतिमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। AI तंत्रज्ञान आधारित अश्लील आणि विद्रूप चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरवली जात असून यामागे धार्मिक भावना भडकावणं आणि सामाजिक सलोखा बिघडण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी आज केला। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उच्चस्तरीय विशेष चौकशी समितीची मागणी केली आहे। या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत गौरी यांचे आई-वडील आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया देखील उपस्थित होत्या। कुटुंबियांच्या आरोपांनुसार संबंधित प्रकरणात छळ आणि मानसिक अत्याचार झाला असून ही आत्महत्या नसून खून असू शकतो असं डॉक्टर गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। गेली काही दिवसापासून जे प्रश्न संपूर्ण तपासाच्या संदर्भात होते त्याच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं। आमच्यासोबत तिचे आईवडील डॉक्टर पालवे आणि तिच्या आई, त्याचबरोबर अंजली दमानिया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी तपासातल्या काही विसंगती लक्षात आणून दिल्या। एक लेखी निवेदनसुद्धा आम्ही त्यांना सादर केलं, ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतो आहे। त्याच्यामध्ये 498 सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ती केवळ आत्महत्या नसून खून आहे अशा प्रकारची भूमिका आणखीन निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे। तर या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला IPS अधिकाऱ्याला मी नेमतो, जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल। अधिक त्यांचा जो जबाब दिलेला आहे तो आम्ही नोंदवून पोलीस घेत आहेत आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल आणि कुठलाही कोणाचाही त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं। या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत
स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. पुण्यातील खोपडेनगरच्या नर्मदा सिटी सोसायटीत राहणाऱ्या जया लक्ष्मण बर्गे यांनी मारहाण झाल्याची FIR असूनही पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप केलाय. बर्गे यांच्या म्हणण्यानुसार सोसायटीतील पाणी पुरवठा आणि मेंटेनन्सच्या वादातून ही तक्रारांची मालिका सुरू झाली. पाणी केवळ 20 मिनिटं मिळत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. त्यामुळे सोसायटीच्या लोकांनी वैर धरून त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने मारहाण, विनयभंग आणि मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केलाय. मी जया लक्ष्मण बर्गे नर्मदा सिटीमध्ये राहते. तर माझी FIR दाखल झाली होती त्यांच्यावर, समोरच्या पार्टीवरती पाण्याच्या विषयावरनं वाद झाले होते. ते 1500 रुपये मेंटेनन्स घेऊन 20 मिनिटं पाणी देत होते आणि मी 1500 रुपये घेऊन 24 तास त्यांना पाणी दिलं. त्या ह्याच्यातनं त्या 5 जणांचं जे ठरवले होते त्यांचा युगो हार्ट झाल्याच्या नंतर त्यांनी माझी छेडछाड काढणे, कुठं काही नको तिथे हात बोट लावणे किंवा काय त्यांच्यावरती अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल असताना कोर्टात केस चालू असताना त्या सुद्धाही 29 तारखेला त्यांनी पुन्हा माझ्यावरती ही केस मागे घेण्यासाठी हल्ला केला 10 जणांनी. तर 10 जणांनी हल्ला केला. त्याच्यातलं माझं मंगळसूत्रही काढून घेतलंय. म्हणजे माझा मुलगा 30 तारखेला पोलिसांनी कुठलीही दखल न घेता, शेंडे साहेबांना किंवा भोसले साहेबांनी कुठलीही दखल न घेतली म्हणून मला पुन्हा त्यांनी 30 तारखेला पुन्हा आणि माझ्या सोसायटीत हल्ला केला. हल्ला केल्याच्या नंतर माझ्या मुलांनी सवाल विचारला की माझ्या मुलं आईला मारताना गप्प बसतील का 10 जण. मग माझ्या मुलांनी त्यांना विचारलं माझ्या आईला का मारलं म्हणून. तर माझ्या मुलांनी तर माझ्याच मुलांना मारहाण केली आहे. ससूनमधले सगळे डॉक्युमेंट आहेत. यानंतर पुढची बातमी. TET परीक्षा रद्द करावी, 100% शिक्षक भरती तातडीने करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांनी आज आंदोलन केले. जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढत शिक्षकांनी घोषणाबाजी केली आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत शिक्षकांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा न्यूज संकटशी बोलताना दिलाय. पाहूयात. आज पुणे जिल्ह्यातील शिक्षकांकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी इथे आंदोलन करण्यात आले. नेमकं काय आंदोलन आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा, आज आपण आंदोलन केले, काय नेमकं कारण? आज TETची जे सक्ती केलेली आहे शिक्षकांवर, तर ती सक्ती नसावी. कारण ज्या वेळेस जुनी जी लोक लागली त्यावेळेस हा JR नव्हता, हा नवीनच JR न्यायालयाने काढलेला आहे. तर ती सक्ती नसावी. आणि दुसरी गोष्ट जी संच मान्यता आहे नवीन ह्याच्यानुसार, ती पण त्यांनी रद्द करावी. जर संच मान्यताचा जर JR तसा जर चालू ठेवला तर जवळजवळ 20,000 शाळा बंद पडतील आणि त्याचा परिणाम सर्व ग्रामीण भागावर विद्यार्थ्यांवर निश्चितपणे होऊ शकतो. काय दादा नेमकी मागणी आपण आज आंदोलन केलंय? आमची प्रमुख मागणी एक होती की TET परीक्षेला आमचा विरोध नाही, परंतु ज्यावेळेस आपण शिक्षक म्हणून लागलो त्यावेळेस TETचा नियम नव्हता. हे अचानकपणे त्यांनी हे केलेलं आहे. मग 2013 नंतर तुम्ही TET ज्यांना लागू तो आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु शासनाचं धोरण असं आहे की जेणेकरून शिक्षण एकमेव क्षेत्र असं आहे की त्यांना ते मोडीत काढायचे काय अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतात. कुठला पण निर्णय असू द्या, पेन्शनचा निर्णय असू द्या. 2005 पूर्वी जे लोक नियुक्त झालेले आहेत
त्यांना पेन्शन लागू आहे, परंतु शासनाने नंतर जी आर काढला 2011ला की जे 2005 पूर्वी लागलेत आणि नंतर 50 अनुदान आलेत त्यांच्यासाठी वेगळा नियम, असं अतिशय चुकीचं धोरण आहे शासनाचं. हिंजवडीत फेज 1 येथील श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर आणि श्री गुरुकृपा सेवा संस्थेतर्फे यंदाही दत्त जयंतीचा भव्य उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गेली 15 वर्ष हा उत्सव भक्तिमय वातावरणात आयोजित केला जात असून यावर्षी देखील विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभव देण्यात आला. यंदा देखील सुमारे 15,000 भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. माझं नाव मोहन वाकळे. मी श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर हिंजवडी व श्री गुरुकृपा सेवा संस्था या ट्रस्टचा अध्यक्ष. आम्ही गेले 15 ते 16 वर्ष झालं आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम मंदिरामार्फत तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन, आरोग्य शिबिराचे आयोजन, तसेच गोरगरीब व अनाथ मुलांना दत्त घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च आमची ट्रस्ट उचलते. तसेच आमच्या ट्रस्टमध्ये नव्या पिढीला नवा संदेश आम्ही पोचवतो आणि या तरुणांना एकत्र घेऊन सामाजिक बांधिलकी जपतो. गोरगरीब मुलांचा शिक्षणाचा खर्च तसेच त्यांना अन्न वस्त्र निवारा या सुविधा आम्ही आमच्या गुरुकृपा सेवा ट्रस्टमार्फत आम्ही पोचवतो. आणि विशेषतः आमच्या ट्रस्टचं कार्य म्हणजे गोरगरिबांना मदत करणे, तसेच दुष्काळग्रस्त असतील अशा टायमिंगलाही आमची ट्रस्ट मदतीचं कार्य करत असते. आणि स्वामी समर्थ महाराजांचे विचार या तरुण पिढीपर्यंत आम्ही पोचवण्याचं कार्य करतो. स्वामी समर्थ महाराजांचं. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरात एका बाजूला विकास कामांचा जोर सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला याच विकास कामांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत. जिथे पीएमसीच्या ड्रेनेज विभागाच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामासाठी लागणारे पाईप्स आणि इतर साहित्य थेट फुटपाथवर ठेवण्यात आलेत अशी बातमी येते निलायम थिएटर्सच्या इथून. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अक्षरशः 1 इंचही जागा उरलेली नाहीये. या साहित्यामुळे संपूर्ण फुटपाथ अडकला असून रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास आता सहन करावा लागतोय. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.